ब्रांच मध्ये आलेल्या सर्व सभासद आणि बंधू भगिनींचं मी खूप खूप स्वागत करतो मनापासून. खरोखर बऱ्याच दिवसानंतर म्हणा किंवा शॉर्टली एका मेसेजवरती तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलेला आहात आणि नवीन काहीतरी ऐकण्यासाठी, नवीन काहीतरी घेण्यासाठी थोड्याच वेळात आपण आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय डॉक्टर शिवाजी शामराव डोले सर यांच्या मार्गदर्शन आपण सर्वांनी ऐकूया. तोपर्यंत मी माझ्या पद्धतीनं मला जसं सुचेल तसं थोडंसं मनोगत व्यक्त करतो. बऱ्याच गोष्टी आपण आतापर्यंत डिस्कस केलेल्या आहेत. खरोखर या संस्थेचा पाया हा जर 20 लोकांच्या टीमनं सुरुवात केला असत आणि आतापर्यंत जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्त सभासद या संस्थेला कनेक्ट होत असतील, 2 राज्यातून ही संस्था जर 12 राज्यामध्ये कन्वर्ट होत असेल, देशाचा सर्वोच्च पदाधिकारी ज्याला आपण राष्ट्रपती म्हणतो, हा राष्ट्रपती भवनात बोलवून जर या संस्थेला सन्मानित करत असत, या देशाचा पंतप्रधान मन की बात मध्ये 101 एपिसोड मध्ये जर या संस्थेचं कौतुक करत असेल, देशाचा गृहमंत्री, सहकार मंत्रालयाचे अध्यक्ष डॉक्टर अमित भाई शाह हे जर आपल्या 700 एकर जमिनीवरती 45,000 सैनिक आणि शेतकऱ्यांना जर संबोधित करण्यासाठी एकाच आठवड्यात 2 वेळा येत असतील छोट्याशा तालुक्यामध्ये, तर या संस्थेचा खरोखर खूप मोठा गौरव, खूप मोठा नाव लौकिक येणाऱ्या दिवसात राज्यात, परराज्यात नव्हे तर देशात आणि बाहेरच्या देशात, विदेशामध्ये सुद्धा खूप मोठ्या लेवलला जाणार आहे. ही झाली एक बाजू. त्याच्या खाली बऱ्याच राज्यांचे मुख्यमंत्री, बऱ्याच राज्यांचे राज्यपाल या संस्थेला सन्मानित करत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील अभिनेते, दिग्गज, मोठमोठ्या संस्था या संस्थेला डॉक्टरेट नावाच्या पदवीने जर आपल्या संस्थेला सन्मानित करत असतील. नेपाळमध्ये गांधी फाउंडेशन आहे, त्या गांधी फाउंडेशन सोशल वर्क करणारी या संस्थेनं या आपल्या व्यंकटेश्वराच्या संस्थापकांना डॉक्टरेट नावाच्या पदवीने सन्मानित केलेला आहे. खरोखर म्हणून त्यांना आपण आता डॉक्टर शिवाजी शामराव डोले या नावानं संबोधित करतो. देशाचा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्याला आपण सर्वजण म्हणतो चीफ ऑफ द आर्मी स्टाफ. पहिले याच्या अगोदरचे मनोज पांडे साहेब, जनरल मनोज पांडे साहेब यांनी या संस्थेला सन्मानित केलं. आताचे द्विवेदी साहेब यांनी सुद्धा या संस्थेला आर्मी हेडक्वार्टर मध्ये बोलून जर सन्मानित करत असतील, एखाद्या नायक मधून, सर्वसामान्य शिपायामधून निवृत्त झालेला जवान जर 2 लाखापेक्षा जास्त शेतकरी सैनिकापर्यंत पोहोचत असेल, तर खरोखर आमच्या आर्मी मध्ये एक वाक्य असतं, बाबा तू तुझ्या वेळेत ये म्हणून कधी कोण सांगत नाही. साहेब आता जाता ये आणि काय असेल ते मला इथं क्लिअर करून सांग. या गोष्टीमध्ये जर समोरच्या व्यक्तीला एखादा अधिकारी बोलत असेल आणि खरोखर देशाचा जनरल साहेब आर्मी हेडक्वार्टर मध्ये बोलून तुझ्या वेळेत ये आणि या संस्थेची जास्तीत जास्त माहिती माझ्या सर्व सैनिक शेतकऱ्यांना सांगण्यासाठी इथे ये, असं हे बोलणं खूप आदराचं आहे. तर त्याच पद्धतीनं मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या प्रत्येक क्षणाक्षणाला या व्यंकटेश्वराबद्दल आपण बोलत राहायचं आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या जेवढेही नातेवाईक, मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत या संस्थेची माहिती पोहोचवायची आहे. तर ही माहिती पोहोचवण्यामागे तुमचा आमचा जो हेतू आहे तो आहे सोशल वर्क. पहिला काय सोशल वर्क. माझा शेतकरी माझ्या संस्थेला जर सभासद झाला तर नक्कीच तो सुजलाम सुफलाम होऊ शकतो. हे ब्रीदवाक्य चेअरमन साहेबांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि माझा जो सल्लागार आहे, माझा जो ऍडवायझर आहे, माझा जो कोर कमिटी मेंबर आहे, माझा जो डेव्हलपमेंट डायरेक्टर आहे, याची झोळी पाठवून एवढं जर इन्कम सोर्स या संस्थेच्या माध्यमातून येत असेल आणि आपल्याला जर विश्वास होत नसेल, तर खरोखर साहेबांनी एक वाक्य बोललेलं की कपाळ करंट, काय म्हणलं असेल ते, कपाळ करंट. हा, तर बघा एक अपॉर्च्युनिटी आपल्या समोर आलेली आहे. एक अपॉर्च्युनिटी आपल्या समोर आहे. तुम्ही थोडक्यात थोडासा छोटासा विचार करा की माझा शेतकरी आणि माझा सैनिक कोणत्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे. अजिबात नाही. फक्त दूध संस्था, साखर कारखाने हे जर सोडला, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही मोठ्या प्रोजेक्ट मध्ये संमिलित झालेला नाही. तुमच्यापैकी अमूल सगळ्यात मोठं ब्रँड आहे देशातलं,
आपल्या इथं जवळजवळ 50 लोक बसलेले आहेत, 50-55. किती लोकांच्या एवढा अमूलचा शेअर्स आहे? नाही. का नाही? कारण त्या अमूल जी कोऑपरेटिव्ह मधली संस्था आहे, ही सुद्धा कोऑपरेटिव्ह मध्ये आहे. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, कर्नाटका कोऑपरेटिव्ह बँक, अभ्युदय बँक, ह्या सगळ्या कोऑपरेटिव्ह मधल्या बँका, त्याच्यामध्ये लाखो करोडो रुपये पैसे आपण ठेवलेत आणि त्याच्यावरती विश्वास करतो. आणि जी शेतीतली बँक आहे तिच्यावरती आपण जर विश्वास ठेवायला एवढा वेळ लावत असेल तर नक्कीच आपल्याकडून काहीतरी चुकतंय, किंवा माझ्यासारख्या व्यक्तीकडून तुम्हाला सांगण्यासाठी किंवा सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत जाऊन सांगण्यासाठी काहीतरी चुकतंय. तर ही संस्था कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून देश विदेशात जर व्यापार व्यवसाय करत असेल आणि याच्यामध्ये हा प्लॅटफॉर्म माझ्या शेतकऱ्यापर्यंत जर पोहोचत असेल तर का जाऊ नये साहेब? जाणं जरुरी आहे. जर माझे सैनिक या सिस्टम मध्ये एक मॅनेजमेंटचा जर एक मजबूत पाया म्हणून जर उभं राहत असेल तर माझ्या सैनिकाला छोट्या मोठ्या सिक्युरिटी गार्ड, वॉचमॅन, डीएससी सारख्या नोकरीमध्ये जाऊन 15-20-25 हजार साठी काम करणारा, दुसऱ्यासाठी सल्यूट मारणारा तुम्हाला आवडेल का? तुमचा भाऊ असेल, तुमचा पती असेल, तुमचा अजून मित्र असेल, तर माझ्या अंदाजाने ते आवडणार नाही. कारण देशानं, या इंडियन आर्मीनं आपल्यासाठी बरंच काही केलेलं आहे. आम्ही सुद्धा आपल्या परीने केलेलं आहे. पण वर्षभर पुरेल, महिनाभर पुरेल, परिवाराला सांभाळेल अशी बरीच काही सिस्टम करून दिली. पण आताचा हा जो वेळ आहे हा आपण इन्व्हेस्ट करायचा आहे सर्वसामान्य सैनिक, शेतकरी आणि आम जनतेसाठी. माझा एकच कळकळीची विनंती आहे की ज्या ठिकाणी जो शेतकरी जे पिकवणार त्या ठिकाणी ही संस्था व्यंकटेश्वरात असे प्रोसेसिंग प्लांट उभं करणार आहे. मग असे प्रोसेसिंग प्लांट, असे मोठमोठे प्रोजेक्ट आपापल्या एरियामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या राज्यामध्ये अपर फाउंडर म्हणून जर उभं करत असेल तर या संस्थेला नक्कीच मोठ्या लेवलमध्ये काम करण्याची संधी आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे. व्यंकटेश्वरा ज्या वेळी आपण हे नाव घेणार आहे त्यावेळी माझ्या अंगातून एक वेगळीच कलाटणी, माझ्यामधून एक संचारण तयार होतंय. तसं डॉक्टर शिवाजी शामराव डोळेंच्या अंगातून संचारतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख सरांनी केला, साहेबांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज एकटे होते का? नाही. आताच्या मुलांना जर आपण सांगितलं की जगत जननी जगत अंबाबाईनं जर त्यांना खरोखर साक्षात तलवार दिलेली आहे, आताच्या मुलांना खरं वाटेल का साहेब? नाही वाटत, पण आहे, सत्य आहे ते. जर साक्षात जगदंबा त्या तलवार देते छत्रपती राजांच्या हाती, तर राजे एकटे होते का? नाही. ब्रह्मांड त्यांच्या पाठीशी होतं. आणि असं ब्रह्मांड त्यांच्या पाठीशी असल्यामुळे जिथं ते जातील तिथं ते किल्ला सर करायचे, किंवा जिथं ते जातील तिथं ते शिवाजी राजांच्या सारखे मावळे तयार करत होते. आणि असे मावळे आज आपले डॉक्टर शिवाजी डोळे सर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यात, तालुक्यात, जिल्ह्यात उभं करायला लागलेले आहेत. तुमच्यापर्यंत येणारा प्रत्येक व्यक्ती हा शिवाजी सरांच्या सारखाच आहे हे मानून जर आपण या संस्थेला कनेक्ट झालो, या संस्थेमध्ये पाय जर आपण उतरलो, तर नक्कीच तुमच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे, बऱ्याच सैनिकांचे, बऱ्याच परिवारांचे परिवर्तन होऊ शकतं. हे ज्वलंत उदाहरण बेळगावच्या काजू फॅक्टरीनं दाखवून दिलेलं आहे. बऱ्याच लोकांनी व्हिडिओ पाहिलेत. इथं आम्हाला व्हिडिओ दाखवायचे होते पण वेळेअभावी आपण शॉर्टला थोड्या वेळ दाखवू. पण जर एक काजू फॅक्टरी 35,000 शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करू शकते, जो काजूचा भाव 60-70 वर्षामध्ये 100 रुपयाच्या वर गेला नव्हता, 90 रुपयाच्या वर गेला नव्हता, तो भाव 2 वर्षात 105 रुपये पासून 168 रुपये पर्यंत जातो का? आणि कमीत कमी तयार झालेला साहेब काजू आपण 700 रुपये तरी खायला लागलो. कमीत 25 वर्षापासून 700 रुपये किलोला तयार झालेला काजू खायला लागलोय. पण त्या शेतकऱ्यांना 100 रुपये किलोला भाव द्यायला बऱ्याच लोकांचा हातपाय कापतो. आता मॅडम तुम्ही सांगा, जर ही संस्था 105 रुपयानं द्यायला लागली, ज्यावेळी 90 रुपयाचा दर होता, 105 रुपये, वेगवेगळ्या लोकांनी म्हणाले अरे 105 आम्ही पाहिलाच नाही कधी देत. 105, 110, 15, 20, 25, 30, 40 पर्यंत गेल्या वर्षी 3 करोडचा काजू संस्था उचल करते. प्रोसेसिंग मध्ये शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे पाठवते. आता बरेच लोक आम्हाला म्हणाले साहेब आम्हाला ऑनलाईन पैसे नको, आम्हाला कॅश पाहिजे. तुम्ही पण गेल्या वेळी जी लोक आली होती काजू घेतले पैसेच दिले नाहीत, अशी कितीतरी लोक आहेत.
मग त्या लोकांनी आमच्याकडे बघण्याचा उद्देश ते त्याच उद्देशाने बघितलं की ही लोक पण काजू घेऊन जातील, पैसे देतील का नाही गॅरंटी नाही. पण जेव्हा त्यांच्या अकाउंटला पैसे जायला लागले, खरोखर खूप मोठ्या लेवलनं या संस्थेनं काजू फॅक्टरीचं जे ज्वलंत उदाहरण दिलेलं आहे. आणि तोच शेतकरी म्हणायला लागला की बाबा जर तुम्ही काजू मध्ये एवढी मोठी क्रांती करू शकता तर ज्वारी, बाजरी, नाचणा, मका, सूर्यफूल, मुंगफली, सोयाबीन याच्यावरती काय करू शकत नाही. म्हणून व्यंकटेश्वरानं इथेनॉल प्रोजेक्ट 1200 करोडचा प्रोजेक्ट जवळजवळ इंदापूर MIDC लोणी देवकर या ठिकाणी 47 एकर जमीन घेतलेली आहे. तिथं हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे. तुमच्या माझ्यासाठी बरेच शेतकरी वेगवेगळ्या आहेत, त्यांना या संस्थेची माहिती आपण पाठवून देऊ आणि या संस्थेबरोबर तुम्ही जे योगदान द्यायला लागला त्याचं खरोखर कौतुक करावं लागेल. आणि इथून पुढचं मी माईक माझ्या आदरणीय BG साहेब पाटलांना देतो. थँक्यू, धन्यवाद.